पाणी तपलं आता मॅडमचं. हाय गाईस, बघा शाळेत काय करणार. एक बॅग तोडली आणि बघा हो माझं बॅग तोडून ठेवली. आता तुम्ही सांगा काय करू या बॅगचं. चला बाय. हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. चला आज करायची आहे आपल्याला चिकन बिर्याणी. आणि हे अर्धा किलो चिकन आणलेलं आहे. तर छान वॉश केलेलं आहे 4-5 पाण्याने, स्वच्छ धुवून घेतलं आहे. आणि इकडे लसूण कोथिंबीर आणि ठेवलेलं आहे. आणि बघा हा 1 किलोचा दावत बासमती तांदूळ आणलेला आहे बिर्याणी बनवण्यासाठी. आणि चला एका साईडला कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे. तर खूप मोठी कढई आहे आणि त्यामध्ये भरपूर म्हणजे अर्धा कळशी तरी पाणी यामध्ये बसतं, तेवढं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर यामध्ये 2-3 विलायची, लवंग, काळे मिरे आणि मीठ पाण्यामध्ये टाकून घेतलेलं होतं. आणि पाणी छान असं उकळायला ठेवलेलं आहे. त्यानंतर दावत बासमती तांदूळ होता तो पूर्ण पॅकेट फोडून घेतलेला होता. आणि छान आता तिला देखील वॉश केला, 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आणि आता सर्व तांदूळ या पाण्यामध्ये टाकून घेतला. त्यानंतर हलवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे 70 ते 80% हा राईस आपल्याला शिजून घ्यायचा आहे. बघा 70 ते 80% हा भात मी शिजून घेतला होता. अशा पद्धतीने त्याचा अर्धा दाबून बघायचा तुकडा पडतो की नाही. त्यानंतर थोडंसं आता पाणी त्याचं काढून घेतलं आणि पाणी निथळण्यासाठी राईस ठेवला होता. त्यानंतर एका साईडला पातेलं ठेवलं होतं. आधी जे मी चिकन त्याचे लॉलीपॉप बनवले होते त्याचं तेल उरलेलं होतं, त्यामुळे तेल असं दिसत आहे. त्यानंतर तेल छान असं गरम करून घेतलं. त्यामध्ये 2 कांदे छान अशी कापून घेतली, आलं लसणाची पेस्ट टाकली होती. आणि छान 3 ते 4 आपल्याला घरगुती जो काळा मसाला होता तो ऍड केला आहे. त्यानंतर 1 चम्मच आपण हळद यामध्ये मी ऍड केलेली होती. तर मसाले आणि हळद हे सर्व आपलं घरगुतीच आहे. त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ ऍड केलं होतं. त्यानंतर तर तुम्ही बघितलेलं आहे राईस शिजवतानाच आपल्याला खडे मसाले यामध्ये टाकलेले आहे, त्यामुळे त्याचाही तिखटपणा यामध्ये जास्त असतो. त्यामुळे मीडियम याच्यामध्ये तुम्ही मसाले यामध्ये यूज करू शकता. आणि जर तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये देखील मसाले तुम्ही यामध्ये यूज करू शकता. त्यानंतर 1 चम्मच लाल तिखट ऍड केलेला आहे. तर छान मसाले एकजीव करून घेतलेले आहे, हलवून घेतले आहे. त्यानंतर बघा 1 डिशभर मी दही लावलं होतं फ्रीजमध्ये, ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर दही देखील आपलं घरगुतीच आहे, फ्रेश दही आहे. तर छान असं आता फेटाळून घेऊया. सर्व मसाले ऍड केलेले आहे, छान आता एकजीव करून घेऊया. त्यानंतर 2 ते 3 मिनिटं छान असे सर्व मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे. त्यानंतर छान अशी वरतून आपल्याला कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा छान अशी परतून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही थोडंसं यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करू शकता. त्यानंतर तुम्ही यामध्ये तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही यामध्ये बिर्याणी मसाले किंवा खडे मसाल्याची पावडर जे असते ते देखील तुम्ही टाकू शकता, पण त्याची टाकायची काही गरज नाही आहे. ऑलरेडीच या मसाल्यामध्ये छान अशी टेस्ट येते बिर्याणीला. त्यानंतर अर्धी जे चिकन होतं मी ती साईडला काढलं होतं आणि त्याची चिकन लॉलीपॉप बनवली होती. त्यानंतर चिकन छान बॉईल करून घेतलेलं होतं. तर चिकन देखील आपल्याला काही जास्त म्हणजे शिजून घ्यायचं नाही आहे, थोडंसंच म्हणजे 2-1 शिट्टीमध्ये आपल्याला शिजून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता थोडंसं आता सर्व हे हलवून घेतलं. त्यानंतर जे आपलं भाताचं पाणी होतं उरलेलं ते थोडंसं हिसळून यामध्ये मी ऍड केलेलं आहे. तर बघू शकता आपला हा दावत बासमती तांदूळ छान असा 80% शिजलेला आहे. त्यानंतर आता आपण लेअर लावून घेऊया भाताची. तर चला अर्धा आता भात राईस मी यामध्ये टाकून देत आहेत. त्यानंतर याला आपल्याला 15 ते 20 मिनिट आपल्याला दम द्यायचा आहे.
तर छान अशी ही पूर्ण ग्रेव्ही मसाल्याची खाली ठेवलेली आहे. त्यानंतर एक लेअर दिलेला आहे, अर्धा लेअर मी राईसचा लावून घेतला. त्यानंतर कोथिंबीर ॲड केलेली आहे. त्यानंतर तुम्ही यामध्ये थोडीशी ते तूप टाकू शकता किंवा केवढा वॉटर टाकू शकता. तर माझ्याकडे काय अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी काही टाकलेला नाही आहे. त्यानंतर पुन्हा दुसरा लेअर भाताचा लावून घेतला होता आणि आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये कोणतेही कलर, फूड कलर जे असतं ते टाकू शकता. त्यानंतर थोडासा चिमूटभर मी लाल कलर घेतला, त्यामध्ये 2 चम्मच पाणी ॲड केलं, थोडासा घालून घेतला आणि तो थोडासा फिरवून यावर टाकून दिला आहे. त्यानंतर पुन्हा थोडासा चिमूटभर लाल कलर घेतला होता. तो पहिला हा नारंगी कलर होता आणि दुसरा मी लाल कलर घेतला होता, तो देखील चिमूटभर पाण्यामध्ये फिरवून यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. त्यानंतर वर तुम्ही यामध्ये आता कोथिंबीर वरतून टाकणार आहे थोडीशी. आणि बघा तर छान आता यावर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही फूड कलर यामध्ये टाकू शकता. तर आपली ही 1 किलोच्या क्वांटिटीमध्ये ही बिर्याणी आहे, पण याच्यामध्ये मी चिकन थोडंसं कमी यूज केलेलं आहे. तर तुम्ही जास्तही चिकन यूज करता, कारण मी अर्ध्या चिकनची वेगळी फ्राय लॉलीपॉप केले होते, त्यामुळे यामध्ये मी चिकन कमी यूज केलेला आहे. त्यामुळे तुम्ही यामध्ये जास्तही चिकन यूज करू शकता. त्यानंतर तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर हाय फ्लेमवर आपल्याला 10 मिनिटे ही बिर्याणीला दम द्यायचा आहे. त्यानंतर वरती जड असं काहीतरी झाकण, खलबत्ता किंवा मुसळी किंवा काही जड वस्तू असेल ते तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून छान याला दम बसेल आणि छान याची वाफ देखील कोंडली जाईल. तर मी थोडासाच पोलपाट जड होता, तो मी यावर ठेवला. 10 मिनिटे हाय फ्लेमवर ठेवली होती बिर्याणी आणि 10 मिनिटे कमी याच्यावर ही बिर्याणी मी दम देऊन घेतलेली आहे. त्यानंतर आता 10 ते 20 मिनिटानंतर ही बिर्याणी मी चेक केली आणि याचं झाकण काढून घेतलं आहे. त्यानंतर खूप छान याला दम दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशी आपली बिर्याणी इथे झालेली आहे. तर 70 ते 80% आपण राईस तर ऑलरेडी शिजून घेतो, तर जास्तही काही आपल्याला याला पूर्ण कुकिंग करायची गरज नसते. तर नंतर मी 10 मिनिटं हाय फ्लेमवर आणि 10 मिनिटं लो फ्लेमवर आपण ही बिर्याणी छान शिजून घेतलेली आहे. बघू शकतो तुम्ही एकदम अप्रतिम आणि एकदम सुंदर अशी बिर्याणी झालेली होती. खूप सुंदर झालेली होती आणि घरगुती साहित्यात आणि घरगुती जे मसाले अवेलेबल आहे आपल्याला त्याच मसाल्यामध्ये ही चिकन बिर्याणी इथे करून घेतलेली आहे. तुम्ही चिकनचे पीसेस टाकून याला जास्त क्वांटिटीमध्ये देखील बनवू शकता किंवा अशा पद्धतीने तुम्ही ऑर्डरसुद्धा घेऊ शकता. इतकी सुंदर अशी ही बिर्याणी होते. तर ही बिर्याणी मी घरगुती खाण्यासाठीच बनवली आहे मुलांना. तर बघू शकता खूप छान असा दम बिर्याणीला दिलेला आहे आणि एकदम तांदळाचा दाणा एकदम मोकळा सुळसुळीत असा शिजलेला आहे. तर बघू शकता खूप सुंदर अशी ही बिर्याणी झालेली आहे, कमी साहित्यामध्ये, कमी मसाल्यामध्ये आणि जास्तही झंझट न करता, जास्तही हे न करता. चला आता सर्विंग डिशमध्ये तुम्हाला मी ही बिर्याणी दाखवत आहे. तर चला मुलांना आता खाण्यासाठी ही बिर्याणी देते टेस्ट करण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही आता मुलं देखील छान खात आहे. तर हा व्हिडिओ आता तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करू शकता, शेअर करू शकता, सबस्क्राईब करू शकता. चला आता व्हिडिओचा इथेच एंड करता आणि छान यांची चालली आहे आता चिकन बिर्याणी पार्टी. चला आता असेच व्हिडिओ बघण्यासाठी नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.